मित्रांनो, ज्या काळात अधर्म वाढला होता, कर्मकांडाचा बाजार भरला होता आणि सर्वसामान्य माणसाला देवाचे नाव घेण्याचीही बंदी होती, अशा अंधारमय काळात महाराष्ट्राच्या मातीत एक सूर्य उगवला. वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी ज्यांनी जगाला ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ दिला आणि वयाच्या 21व्या वर्षी या जगाचा निरोप घेतला, एक असे अलौकिक व्यक्तिमत्व ज्यांनी रेड्याच्या मुखातून वेद वदवले आणि निर्जीव भिंत चालवून दाखवली. आज आपण पाहणार आहोत माऊली म्हणजेच संत ज्ञानेश्वर महाराजांचा संपूर्ण जीवन प्रवास, एक असा प्रवास जो तुमचे डोळे ओले केल्याशिवाय राहणार नाही. या कथेची सुरुवात होते गोदावरीच्या तीरावरील आपे गाव येथून. इथे विठ्ठलपंत कुलकर्णी आणि त्यांच्या पत्नी रुक्मिणीबाई राहत होत्या. विठ्ठलपंत अतिशय विरक्त स्वभावाचे होते. संसारापेक्षा त्यांचे मन देवाच्या भक्तीत जास्त रमायचे. विरक्ती इतकी वाढली की ते पत्नीच्या परवानगीने काशीला गेले आणि तिथे त्यांनी रामानंद स्वामींकडून संन्यासाची दीक्षा घेतली. विठ्ठलपंत आता चैतन्याश्रम झाले होते, पण नियतीला काही वेगळेच मंजूर होते. काही वर्षांनी त्यांचे गुरु रामानंद स्वामी फिरत फिरत आळंदीला आले. तिथे त्यांची भेट रुक्मिणीबाईंशी झाली. जेव्हा गुरूंना समजले की ज्या तरुण मुलाला आपण संन्यास दिला आहे त्याची पत्नी मागे अशी पोरकी झाली आहे, तेव्हा गुरूंनी विठ्ठलपंतांना कडक आज्ञा केली, परत गृहस्थाश्रमात जा आणि संसार सुरू करा. गुरूंची आज्ञा मानून विठ्ठलपंत आळंदीला परत आले. संन्यासी परत गृहस्थ बनला, पण त्या काळातील सनातनी समाजाला हे मान्य नव्हते. लोकांनी विठ्ठलपंतांवर आणि त्यांच्या कुटुंबावर सामाजिक बहिष्कार टाकला. अशा कठीण परिस्थितीत विठ्ठलपंत आणि रुक्मिणीबाईंच्या पोटी 4 अलौकिक रत्नांचा जन्म झाला. सर्वात मोठे निवृत्तीनाथ, दुसरे ज्ञानेश्वर, तिसरे सोपानदेव आणि चौथी लाडकी बहीण मुक्ताबाई. या मुलांचे चेहरे सूर्यासारखे तेजस्वी होते, पण समाज त्यांना संन्याशाची मुले म्हणून हिणवत होता. या लहान मुलांना गावात कुणी पाणी देत नव्हते, धान्य देत नव्हते की त्यांच्याशी कुणी बोलत नव्हते. एकदा तर आळंदीच्या एका ब्राह्मणाने माऊलींना इतके टोमणे मारले की लहानग्या ज्ञानेश्वरांचे मन विदीर्ण झाले. ते झोपडीत आले आणि स्वतःला आतून कोंडून घेतले. ते रडू लागले. तेव्हा त्यांची 9 वर्षांची लहान बहीण मुक्ताबाईने दरवाजावर थाप मारली आणि माऊलींना समजावले. मुक्ताबाई म्हणाली, ताटी उघडा ज्ञानेश्वरा, जगाच्या कल्याणासाठी आपल्याला संतांचे हृदय धारण करावे लागेल. लोकांनी मारलेल्या शब्दांचे घाव आपल्याला सहन करावे लागतील. यालाच आपण ताटीचे अभंग म्हणतो. 9 वर्षांच्या बहिणीने आपल्या भावाला दिलेला हा उपदेश विश्वाचे कल्याण करणारा ठरला. मुले मोठी होऊ लागली. आता त्यांच्या मुंजीची वेळ आली होती. त्या काळात मुंज झाल्याशिवाय उपनयन संस्कार पूर्ण होत नसत. विठ्ठलपंत आळंदीच्या धर्ममार्तंडांकडे गेले आणि त्यांनी मुलांच्या मुंजीसाठी परवानगी मागितली. पण कर्मठ ब्राह्मणांनी सांगितले, संन्याशाच्या मुलांना मुंजीचा अधिकार नाही. तुमच्या पापाला या शास्त्रात एकच प्रायश्चित्त आहे आणि ते म्हणजे देहांत प्रायश्चित्त. तुम्ही दोघांनी आपले प्राण त्यागले तरच तुमच्या मुलांना समाजात स्थान मिळेल. आपल्या मुलांचे भविष्य उज्ज्वल व्हावे, समाजातील त्यांचा छळ थांबावा म्हणून त्या माऊली पित्याने आणि माऊली मातेने एक अत्यंत कठोर निर्णय घेतला. एका रात्री आपल्या 4ही लहान मुलांना झोपेत सोडून विठ्ठलपंत आणि रुक्मिणीबाई प्रयागला गेले आणि तिथे त्यांनी त्रिवेणी संगमामध्ये जलसमाधी घेतली. सकाळी जेव्हा मुले जागी झाली तेव्हा आई वडील घरी नव्हते. 4ही भावंडे पोरकी झाली होती. आई वडिलांच्या जाण्याने या मुलांवर दुःखाचा डोंगर कोसळला, पण समाज अजूनही पाषाणच होता. शुद्धीपत्रक म्हणजे आम्ही पवित्र आहोत याचे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी ही 4ही लहान मुले पायी चालत आळंदीवरून पैठणला गेली. पैठणमध्ये त्या काळातील मोठे विद्वान पंडित राहत होते. जेव्हा या 4 मुलांनी पंडितांकडे शुद्धीपत्रकाची मागणी केली तेव्हा एका पंडिताने ज्ञानेश्वरांचे नाव ऐकून त्यांची चेष्टा केली. ज्ञानेश्वर म्हणजे तुझ्याकडे ज्ञान आहे? अरे, तुझ्या नावाचा हा ज्ञान सूर्य आमच्या काय कामाचा? तेवढ्यात तिथून एक माणूस आपल्या पाठीवर लाकडे लादून एक रेडा घेऊन चालला होता. तो पंडित म्हणाला, त्या रेड्याचे नावही ज्ञाने आहे, मग तुझ्यामध्ये आणि त्या रेड्यामध्ये काय फरक आहे? ज्ञानेश्वर माऊली अत्यंत शांतपणे म्हणाले, महाराज, माझ्यामध्ये आणि या रेड्यामध्ये काहीच फरक नाही. आत्मा एकच आहे. जो आत्मा माझ्यात आहे तोच या रेड्यात आहे आणि तोच वेदांमध्ये आहे. पंडित संतापला आणि म्हणाला, असे असेल तर या रेड्याला वेद म्हणायला लाव. माऊली त्या रेड्याजवळ गेले. त्यांनी मायेने आपला हात त्या मुक्या प्राण्याच्या पाठीवर आणि डोक्यावर ठेवला आणि काय आश्चर्य, त्या निर्जीव वाटणाऱ्या प्राण्याच्या गळ्यातून ऋग्वेदाचे मंत्र अत्यंत स्पष्ट आणि शुद्ध उच्चारात बाहेर पडू लागले. अग्निमिळे पुरोहितम यज्ञस्य देव मृत्विजम. अख्खा पैठण बाजार थक्क झाला. पंडितांचे गर्व गळून पडले. त्यांनी माऊलींच्या चरणावर लोटांगण घातले आणि मान्य केले की ही सामान्य मुले नसून साक्षात ईश्वराचे अवतार आहेत. यानंतर माऊलींचा दुसरा मोठा प्रसंग घडला, तो म्हणजे योगी चांगदेवांसोबत. चांगदेव महाराज हे 1400 वर्षे जगलेले महान योगी होते. त्यांना आपल्या योगाचा आणि शक्तीचा मोठा गर्व होता.
जेव्हा त्यांनी ज्ञानेश्वर माऊलींची कीर्ती ऐकली तेव्हा ते त्यांना भेटायला निघाले. आपला मोठेपणा दाखवण्यासाठी चांगदेव एका वाघावर बसले आणि हातामध्ये सर्पाचा चाबूक घेतला. त्यांच्यासोबत त्यांचे हजारो शिष्य होते. त्यावेळी ज्ञानेश्वर आणि त्यांची भावंडे एका जुन्या भिंतीवर बसून ऊन अंगावर घेत होते. चांगदेव वाघावरून येत आहेत हे पाहून मुक्ताबाई म्हणाली, माऊली, चांगदेव महाराज आपल्याला भेटायला येत आहेत. ज्ञानेश्वरांनी भिंतीलाच आज्ञा केली, चल ग भिंती, आपल्याला चांगदेवांना सामोरे जायचे आहे. आणि ती निर्जीव मातीची भिंत हवेत चालत पुढे निघाली. जेव्हा चांगदेवांनी पाहिले की ज्यांच्या केवळ आज्ञेने निर्जीव भिंत धावू शकते त्यांच्यासमोर आपल्या वाघाची काय लायकी. चांगदेवांचा अहंकार क्षणात नष्ट झाला. ते वाघावरून खाली उतरले आणि त्यांनी माऊलींना आपले गुरु मानले. यानंतर ही भावंडे नेवासे या ठिकाणी आली. तिथल्या मोहिनी राजाच्या मंदिरात एका खांबाला टेकून वयाच्या अवघ्या 15व्या-16व्या वर्षी ज्ञानेश्वर महाराजांनी एक इतिहास रचला. त्या काळात सर्व पवित्र ग्रंथ भगवद्गीता हे संस्कृत भाषेत होते. संस्कृत फक्त उच्चवर्गीयांना समजायचे, सामान्य जनता ज्ञानापासून वंचित होती. माऊलींच्या मनात अथांग करुणा होती. ते म्हणाले, माझा मराठी माणूस ज्ञानापासून वंचित राहणार नाही. त्यांनी भगवद्गीतेचा मराठीत अनुवाद केला, ज्याला भावार्थ दीपिका किंवा ज्ञानेश्वरी म्हटले जाते. माऊलींनी मराठी भाषेचा गौरव करताना लिहिले, माझा मराठाची बोलू कौतुके, परी अमृतातेही पैजा जिंके, ऐसी अक्षरे रसिके मेळवीन. ज्ञानेश्वरी पूर्ण झाल्यावर त्यांचे थोरले बंधू आणि गुरु निवृत्तीनाथ यांनी सांगितले, ज्ञानेश्वरा, तू हा एवढा मोठा ग्रंथ लिहिलास, आता या ग्रंथाची सांगता करताना ईश्वराकडे काहीतरी माग. माऊलींनी स्वतःसाठी काहीही मागितले नाही. त्यांनी संपूर्ण जगाच्या कल्याणासाठी जे मागितले त्याला आपण पसायदान म्हणतो. आता विश्वात्मके देवे, येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे. पसायदान हे जे खळांची व्यंकटी सांडो, म्हणजे वाईट माणसांमधील वाईट वृत्ती नष्ट होऊ दे, प्रत्येकाला सन्मार्ग मिळू दे, अशी प्रार्थना त्यांनी केली. हे पसायदान म्हणजे जागतिक कल्याणाचा सर्वात मोठा जाहीरनामा आहे. ज्ञानेश्वरीच्या निर्मितीनंतर माऊली पंढरपूरला आले. तिथे त्यांची भेट संत नामदेव महाराजांशी झाली. नामदेव आणि ज्ञानेश्वर म्हणजे जणू भक्ती आणि ज्ञानाचा संगम होता. या दोन्ही संतांनी मिळून संपूर्ण भारतभर तीर्थयात्रा केली. त्यांनी पंजाब, दिल्ली, काशी, मारवाड अशा विविध भागांत जाऊन विठ्ठल भक्तीचा आणि वारकरी संप्रदायाचा प्रसार केला. महाराष्ट्राबाहेरही त्यांनी लोकांना समतेचा संदेश दिला. जातपात काहीही असो, देवाच्या दारात सर्व एक आहेत हा विचार त्यांनी रुजवला. या प्रवासादरम्यान त्यांनी अनेक अभंगांची रचना केली, ज्याने लोकांच्या मनातील अंधार दूर केला. तीर्थयात्रा करून माऊली पुन्हा आळंदीला परतले. आता त्यांचे या पृथ्वी तलावर येण्याचे कार्य पूर्ण झाले होते. वयाच्या अवघ्या 21व्या वर्षी कार्तिक वद्य त्रयोदशीला माऊलींनी घोषणा केली की ते संजीवनी समाधी घेणार आहेत. ही बातमी ऐकून संपूर्ण आळंदीवर वारकरी संप्रदायावर दुःखाची छाया पसरली. संत नामदेव महाराज तर ढसाढसा रडू लागले. नामदेवांनी लिहिले आहे की माऊलींचे जाणे म्हणजे जणू सूर्याने अस्त होण्यासारखे आहे. आळंदीमध्ये सिद्धेश्वर मंदिराच्या समोर एक गुहा तयार करण्यात आली. ज्ञानेश्वर माऊली अत्यंत शांत चित्ताने चेहऱ्यावर तेज ठेवून त्या गुहेत उतरले. त्यांनी ज्ञानेश्वरीची प्रत समोर ठेवली, डोळे मिटले आणि ध्यानस्थ झाले. त्यांचे थोरले बंधू निवृत्तीनाथांनी जड अंतःकरणाने समाधीची त्या शिळा गुहेच्या तोंडावर ठेवली. वयाच्या अवघ्या 21व्या वर्षी एका चालत्या बोलत्या समाधानाने ज्ञानाच्या सूर्याने या जगाचा निरोप घेतला. माऊली गेल्यानंतर काहीच दिवसांत त्यांच्या विरहाने सोपानदेव, मुक्ताबाई आणि निवृत्तीनाथ या तिन्ही भावंडांनीही आपापले प्राण त्यागले. ही 4 भावंडे या भूमीवर आली, त्यांनी जगाला ज्ञान दिले आणि अवघ्या काही वर्षांत ते निमूटपणे निघून गेले. मित्र हो, आज 700 पेक्षा जास्त वर्षे झाली तरीही दरवर्षी लाखो वारकरी ज्ञानोबा तुकारामचा गजर करत आळंदीला जातात. कारण माऊली शरीराने गेले असले तरी ते त्यांच्या ज्ञानेश्वरीच्या रूपाने आणि प्रत्येक मराठी माणसाच्या हृदयात आजही जिवंत आहेत. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या या अलौकिक चरित्राला कोटी कोटी प्रणाम. रामकृष्ण हरी. ज्ञानोबा माऊली तुकाराम